सारखं होतात ना। आईसाठी तुम्ही 3 वर्ष झाले रडतात, गेली 5 महिने झाले मी बापासाठी रडते। आता कधी कधी वाटतं की बाजारामध्ये आता कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती कोटी रुपये उतावेत, म्हणजे गेलेली आई गेलेला बाप आपल्याला परत विकत घेता येईल। पैशाने सगळ्या गोष्टी भेटतात मायबाप, पण गेलेले मायबाप पैशाने भेटत नाही। हे जगातलं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे। ज्यांनी जन्म दिला, ज्यांनी जग दाखवलं, ज्यांनी आतोनात कष्ट केले, रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली, हाडाची काडी केली, रक्ताचं पाणी केलं, पण ज्यावेळी बसून खायचे दिवस येतात त्या क्षणाला मायबाप राहत नाहीत ना। त्या क्षणात काळजात किती हजार सोया पोचल्यासारखं होतं ना। ज्याच्यावरती वाईट वेळ येते ना मायबाप, परदुःख शीतळ असतं, दुसऱ्याचं दुःख फक्त आपण डोळ्यांनी पाहतो। ज्यावेळी वेळ तुमच्यावरती येते ना, ज्यावेळी हजारो लोकांना कीर्तनातून समजावून सांगते, त्यावेळी मी एक कीर्तनकार असते, पण ज्यावेळी बापाची आठवण येते ना, त्यावेळी मी विसरून जाते की मी कीर्तनकार आहे म्हणून। ज्यावेळी वेळ स्वतःवरती येते त्यावेळी वेदाचा सिद्धांत तुमच्यावरती कधीच काम करू शकत नाही। ज्यावेळी वेळ स्वतःवरती येते, माय बापाचं दुःख काय असतं। मायबाप ज्याच्या जीवनातला मायबाप नावाचं पांघरून जातं ना, संप्रदायाच्या भाषेमध्ये कोण श्रीमंत आहे, ज्याच्या मस्तकावरती आईचा पदर आहे, ज्याच्या खांद्यावरती बापाचा आशीर्वादाचा हात आहे, तो व्यक्ती जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठा श्रीमंत आहे। ज्या मुलाला आईचा भाजलेला हात दिसला, बापाची फाटकी मनेल आणि तुटकी चप्पल दिसली ना, तो मुलगा उभ्या आयुष्यात कधी वाईट वळणाला जाऊ शकत नाही। गड्या विढल कधी कधी काळ असा असायचा, आज फार सोन्याचे दिवस आलेत पा खानदेश, तुम्हाला आज सोन्याचे दिवस आहेत। कदाचित तुमच्या जवळ एखादं धरण असेल, एखादा कॅनल असेल, एखादी नदी असेल, कदाचित आता तुम्हाला पाण्याचे दिवस आले, जमीन ओलिता खाली आली, पण एक 25, 30, 35 वर्ष आधी विचार करा, घरामध्ये खाणारी तोंड असायची 5 आणि भाकरी असायच्या 4। घरामध्ये खाणारी तोंड असायची कधी कधी 7 आणि भाकरी असायच्या 5। आपल्या लेकरांना पोटभर भेटावं म्हणून जिने पाण्याच्या घोट्यासोबत अख्खी रात्र काढली ना, स्वतःच्या पोटाला चिमटा देऊन, ती आमची आई आणि तुमची पत्नी होती। तिनं बांधलं घराटा, दिला विसावा निवारा, घेऊन या पंखा खाली भरविला मुखी चारा, ओढ रक्ताला लागली लागेचा गुला फुटाया, आज घायाळ पक्षीनी जाई तिला ना भेटाया, आज घायाळ पक्षीनी जाई तिला ना भेटाया, माया मंदिर हलले लागे कळसा फुटाया, आज घायाळ पक्षीनी जाई पिला ना भेटाया, उडाली पक्षीनी
घार हिंडे आकाशी चित्त तिचे पिलांपाशी. असं म्हणतात की दोरी जळते ती पण तिचा पीळ जळत नाही, तशी माय जाते पण तिचं लेकरासाठीचं प्रेम कधी संपत नाही. असते तोपर्यंत झुरते आपल्यासाठी आणि गेल्यानंतर सुद्धा आईचा जीव अडकतो तो फक्त तिच्या लेकरांमध्ये. विढल तुमची तर या वयामध्ये गेली. माझ्या मावस भावाचा अनाथालय, प्रवाह अनाथालय, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती. यूट्यूबला सर्च करा तुम्ही. येतं त्या अनाथाश्रमामध्ये 1-1 वर्षाची लेकरं येतं, 2-2, 4-4, 5-5 वर्षाची लेकरं आहेत. आपल्याला कळत असताना आई गेली. आता तुम्हाला मुलगा झाल्यानंतर मग तुमची आई गेली, कदाचित तो 3-4 वर्षाचा असेल तेव्हा. पण कधी कधी त्याच्या एवढाले लेकरं असतात, मायबापच नसतात. मग कधी कधी असं वाटतं की उद्या या लेकराने कुणाला आई वडील म्हणावं, त्याने आई म्हणून कुणाच्या मांडीवर बसावं, त्याने आई म्हणून कुणाचा पदर ओढावा, त्याने आई म्हणून कोणाच्या अंगावरती धाप टाकावी, झेप टाकावी. आणि उद्या कोण तिची आई वडील आणि त्या लेकराचं कोण कोडं कौतुक करेल. कधी कधी दुसऱ्याचं दुःख पाहिलं ना मग आपलं दुःख वजा होत असतं. आईच्या पदराला कधी सामान्य समजू नका दादांनो. आईचा पदर नसताना तर आपण नसतो. आईचा पदर लाख मोलाचा आहे. आईच्या पदराची किंमत आपल्याला कधीच करता येणार नाही. आईचा पदर, अरे पावसाळ्यात छत्री झाला, आईचा पदर उन्हामध्ये सावली झाला, आईचा पदर हात पुसताना तोंड पुसताना रुमाल झाला, आणि आईचा पदर रात्री तिच्या कुशीमध्ये बिनधास्त झोपत असताना सोन्याची चादर झाला. राजा हो, आईच्या पदराला कधीच कमी समजू नका. आहे तोपर्यंत त्या उभीमध्ये माणूस इतका शांत झोपलेला असतो. विनंती असेल माझी, उभ्या आयुष्यामध्ये तेवढेच मोठे व्हा की आई वडिलाच्या नजरेत तुम्हाला नेहमी लहान होता आलं पाहिजे. 1-1.5 लाख रुपये महिन्याचा पगार कमवा तुम्ही, पण घरीच आल्यानंतर 1-5 मिनिटं आईच्या मांडीवरती डोकं टेकून शांत झोपता आलं पाहिजे. आणि आईने डोक्यावरून हात फिरवावा. दिवसभराचा शिनभाग हलका होतो गड्या, दिवसभराचा शिनभाग हलका होतो. म्हातारी झाल्यानंतर काय अपेक्षा असते तिची. दिवस तुम्ही कामासाठी दिवस रात्र घराबाहेर असता. रात्री 2 वाजता घरी या तुम्ही. आल्याच्या नंतर आले का विचारणारे पोरं असतील. ही काय वेळ आहे का येण्याची, हे विचारणारी बायको असेल. पण किलकिल्या आवाजामध्ये, दबकत्या आवाजामध्ये, थरथरत्या हाताने आणि चष्म्याच्या काचेतून तुम्हाला देवाच्या नजरेने पाहणारी, किलकेल्या नजरेने पाहणारी. आणि राजा सकाळपासून तसाच उपाशी घराच्या बाहेर गेलतास रे, 2 घास पोटात पडले का. थरथर त्या आवाजामध्ये जे शब्द असतात, जिचा आवाज असतो ना, या उभ्या विश्वाच्या पाठीवरती फक्त आईच असू शकते. आत्तापर्यंत तुम्ही काय कमावलं हे कदाचित तुमच्या पोरास्वराने तुम्हाला विचारलं असेल, पण आत्तापर्यंत तिने आपल्या कोणत्या बँकेमध्ये आपल्या किती अकाउंट आहेत आणि कोणत्या अकाउंटला किती पैसे आहेत हे आत्तापर्यंत जिनं आपल्याला विचारलं नाही. फक्त तू सुखी आहेस का, पोटाला पोटभर खाल्लंस का, हे विचारणारे जिचे शब्द असतात ना, जगाच्या पाठीवरती फक्त आईच असू शकते. ढल असे किती कीर्तनकार निर्माण झाले माझ्यासारखे. माझा आवाज येतो ना तुम्हाला, मला माझा आवाज कमी पडतोय. असे किती कीर्तनकार निर्माण झाले, म्हणजे कीर्तनातून आम्हाला मातृत्व मांडता येईल. असे किती वक्ते निर्माण झाले, म्हणजे शब्दातून त्यांना माय मांडता येईल. असे किती ग्रंथ निर्माण झाले, म्हणजे शब्दातून आणि अक्षरातून त्यांना मातृत्व सिद्ध करता येईल. पृथ्वीचा कागद केला, समुद्राची शाई केली, प्रत्यक्ष शारदा सरस्वती मातृत्व लिहायला बसवली. सरस्वतीची लेखणी थांबेल. असं समुद्रापेक्षा सखोल आणि आकाशापेक्षा विस्तीर्ण जगाच्या पाठीवरती असलेलं मातृत्व आणि पितृत्व. ढल आणि या मातृत्वाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी आपण त्यांचे उपकार फेडू शकत नाही. फक्त ऋणातून उतराई होण्यासाठी ठेवलेला हा शब्दाचा नाम पुण्यस्मरणाचा कीर्तन सोहळा. पुण्यस्मरण कोण्याही पाप्याचं होत नाही. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. पाप्याच्या दारामध्ये कधी टाळ वाजत नाही बरं का भाऊ. दलिंदाराच्या दारामध्ये ज्ञानोबा तुकोबारायचा कधी गजर होत नसतो. ज्याची पूर्व पुण्याची पुंजी काहीतरी शिल्लक आहे
भागवत गारी भजन पूजन भागवत गारी भजन पूजन त्याची वाट पाहा रघुनंदन त्याची वाट पाहा रघुनंदन रघुनंदन भागवत गारी भजन पूजन भागवत गारी भजन पूजन त्याची वाट पाहा रघुनंदन भागवत गारी भजन पूजन भागवत गारी त्याची वाट पाहे रघुनंदन रघुनंदन भाग्यवंत घरी भजन पूजन तिळ तिळ पुण्य साचा पडे परी हे बहुता जन्मी जोडे नाम तुझे वाचेशी आतुडे समागम घडे संताचा पुरु पुण्य ज्याची असेल पुण्याई तोची गाई मुखी हरीचे नाम पुण्याई शिल्लक लागते आणि त्या पुण्याईच्या बळावर श्रद्धेने केलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात श्रद्धा रिटर्न श्रद्धा क्रियते तत श्राद्धम श्रद्धेने केलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात आणि पुण्यवान माणसाचं होतं त्याला पुण्यस्मरण म्हणतात विठ्ठल आईचं तिसरं पुण्यस्मरण आहे तरी एवढ्या तुम्ही थाटामाटामध्ये ठेवलं आज मातृत्वासाठी किती वेदना होतात माईबाप ज्यावेळी लेकराचे माईबाप जातात ना त्याच वेळी वेदना करतात पण या दुःखातही तुम्ही तिसऱ्या पुण्यस्मरणाला एवढ्या सुंदर वातावरणात हरिकीर्तन ठेवलं एकदा पाटील परिवारासाठी आणि दीपक भाऊस ना दीपक भाऊसाठी मोकळ्या मनानं टाळी वाजवा कधी कधी भाऊ असं वाटतं की माय बापाला न सांभाळणाऱ्या अवलादी कुणीकडं आणि एकीकडे विचार येतो की तिसरं पुण्यस्मरण आहे तरी सुद्धा तिसरं पुण्यस्मरण एवढ्या थाटामाटात करणारे दीपक भाऊसारखी मुलं कुणीकडं समाजात हा आदर्श माईबाप फार चौपाई टांगण काजू बदाम खाऊ घाला हे मी सांगणार नाही तुम्हाला ज्यांनी गरिबीत जन्माला आपल्याला जन्माला घातलं आणि ज्यांनी गरिबीतही जग दाखवलं ज्यांनी पोटाला चिमटा दिला त्या माईबापांच्या म्हातारपणामध्ये त्यांचं बालपण आलंय म्हणून त्यांना बालपण भोगू देणं आणि म्हातारपणात आपण त्यांचे माईबाप होणं ज्या मुलाने आईबापाचा धोका झेलण्यासाठी स्वतःचे 2 हात समोर केले त्या मुलाला उभ्या जगताच्या समोर कुणाच्याच समोर कधीच भीक मागायची पडत वेळ येत नाही या 2 हाताने ज्याचे 2 हात मायबापाच्या सेवेसाठी सतत राहते मायबापासाठी थोडं केलं ना आशीर्वाद इतका भेटतो राजाओ आम्ही रात्र रात्र दररोज आम्ही 20-20 तास केवळ गाडीमध्ये भाऊ 24-24 तास आम्ही गाडीमध्ये हे सगळं फिरतो ते फक्त मायबापाच्या पुण्यावर आहे मायबाप आम्हाला पांडुरंगाच्या पुण्याच्या अगोदर आमच्या मायबापाची पुण्य त्या पुण्यावर आम्ही एवढे सुरक्षित फिरतो आणि एवढे सेफ येतं बस घरामधला जर बाप आपल्यावरती आनंदित झाला समजायचं पंढरीचा पांडुरंग आपल्यावर प्रसन्न झाला आणि घरातली माय जर सुखात आणि आनंदात असेल तिच्या चेहऱ्यावरती जर हास्य असेल तर समजायचं पंढरीची रखुमाई आमच्यावर प्रसन्न झाली कुणास डोळे झाकताच सुंदर दिसते कुणास रंबा उर्वशी वसुंधरा दिसते नवनाटकी जगाचं जणू काय काय दिसते मी डोळे झाकताच राबणारी माय दिसते मी डोळे झाकताच राबणारी माय दिसते माया मायेचं सांसारिक ज्ञान बघत गेलो त्यांना मनाचा अहंकार पुसत गेला आणि दररोज चालणाऱ्या बापाच्या पायाच्या भेगाईत मले तो यशाचा मार्ग दिसत गेला अरे गदगदून असताना मटकन डोळे ओले करणारी माय दुःखाचे डोंगर पेलताना सुखाचा जरा तिनंच निर्माण करावा आखूड पॅन्ट स्लीपर चप्पल घालून जग जिंकल्याचा अभिमान माया बापानंच बाळगावा अरे 10-5 हजार 10-5 लाख मोजले नसतील कधी ज्या हातानं माया बापाच्या घमंडाई मले संकटातून सावरण्याची ताकद त्या हातात आहे सारे गमप भोपाळी भैरवी कशासोबत खातात नाही माहिती आमच्या आईल्या पण तिने गायलेल्या प्रत्येक रागात मले झोपवण्याची ताकद आहे तिने गायलेल्या प्रत्येक रागात मले झोपवण्याची ताकद आहे अरे मानलं की आमचा बाप आम्हाला गरिबीत पोचतो
पण आम्हालाच माहिती तो याच्यासाठी काय काय सोसतो. ते म्हणे ताई तुमच्या घरी जशी 2.5 एकर शेती होती ना वडिलांकडं, आमच्याकडं तेवढीच आहे. त्या गरिबीतून आम्ही एवढा प्रपंच थाटला. 3 बहिणीचे लग्न, माझं लग्न, घरदार, हे सगळं. आईचा आजार कोरोना झाला होता. आईला कोरोनामध्ये काय साधा खर्च केला असेल का? पण नीतीच्या पुढे भाऊ कोणाचं काय चालतं, आपण काय देव आहेत का? अरे जिथं देवाला भोगावं लागलं. दशरथ राजाचं केवढं दुर्दैव आहे. 4 मुलं होते, 4 मुलं, आणि जगाच्या मालकाने अंशात्मक रूपाने जन्म घेतला होता. ज्याच्या घरी जगाचा बाप जन्म घेतोय आणि ज्याची सून जगाची जगदंबा भगवती सीता आहे, पण अंतिम क्षणाला मांडी द्यायला दशरथ राजाला एकही मुलगा जवळ नव्हता. अंतकाळी एक नाव होता, अंतकाळी एक नाव होता, ओ 4 पुत्र दशरथाला अंतकाळी एक नाव होता, अंतकाळी एक नाव होता. 4 पुत्र दशरथाला अंतकाळी एक नाव होता, अंतकाळी जगाच्या मालकाला जिथं काही गोष्टी चुकल्या नाही तिथं आपण सामान्य माणसं, त्याला सुद्धा भोगावं लागलं. पण त्याच्यात इतकी ताकद आपल्यात नाही ना भोगायची. तो देव आहे, तो काही सहन करू शकतो. अरे मानलं की आमचा बाप आम्हाला गरिबीत पोसतो, पण आम्हालाच माहिती तो याच्यासाठी काय काय सोसतो. अरे असतील लखपती करोडपती लोक या जगात, पण हसून दाखवा आनंदात जसा महाबाप दुःखात असतो. अरे हसून दाखवा आनंदात जसा महाबाप दुःखात असतो. मातीचं घर, मातीचं अंगण, मातीची चूल, अख्खं आयुष्य मायामाईनं मातीतच कालवलं. आज सोनाला सिमेंटचं घर आहे, पण आईचं आयुष्य सगळं मातीतच गेलं ना, मातीच्या घरात गेलं. मातीचं घर, मातीचं अंगण, मातीची चूल, अख्खं आयुष्य मायामाईनं मातीतच कालवलं. कोणी म्हणतही असेल बापाला, काय रे तो कमवलं. अरे कमावेल कसा? अख्खं आयुष्य माया बापानं माणूस बनवण्यातच घालवलं. अख्खं आयुष्य माया बापानं माणूस बनवण्यातच घालवलं. शेवटची नाम जप करायले आणि पूजा अर्चा करायले येळच नाही माया मायले. नाम जप करायले आणि पूजा अर्चा करायले, वराडी भाषा विदर्भातली. नाम जप करायले पूजा अर्चा करायले येळच नाही माया मायले. तरी तिच्याच मनात मला ईश्वराप्रती खरा भाव दिसतो. आणि मंदिरात जाणं आता सोडलं रे मीही, मंदिरात जाणं आता सोडलं रे मीही. उन्हानं काळवंडलेल्या त्या बापाच्या पाठीवरच मला संध्याकाळी तो देव दिसतो. उन्हानं काळवंडलेल्या माया बापाच्या पाठीवरच मला संध्याकाळी तो देव दिसतो. शेवटी याच मायबापाचं नामस्मरण करत करत मले मरण येऊ दे. ऐकतोयस ना पांडुरंगा? शेवटी याच मायबापाचं नामस्मरण करत करत मले मरण येऊ दे. आणि दमशील देवा तर हा चमत्कार होऊ दे. तो स्वर्ग तो मोक्ष तुझा तुलाच राहू दे. तो स्वर्ग तो मोक्ष तुझा तुलाच राहू दे. आणि पुन्हा एकदा याच मायबापाच्या पोटी जन्म घेऊ दे. पुन्हा एकदा याच मायबापाच्या पोटी जन्म घेऊ दे. कातड्याचे जोडे त्यांच्या पायामध्ये घातले तरी त्यांचे उपकार फेटू शकत नाही. चिठ्ठी ना कोई संदेश जानियो कौन सा देश जहाँ तुम चली गई. चिट्ठी न कोई संदेश जानियो कौन सा देश जहाँ तुम चली गई, जहाँ तुम चली गई. चिट्ठी न कोई संदेश जानियो कौन सा देश जहाँ तुम चली गई, जहाँ आहे तोपर्यंत. तोपर्यंत सेवा करा मायबाप. मायबाप गेल्यानंतर
फोटोच्या पुढं घातलेल्या दहाव्याच्या लाडूच्या पंक्ती फक्त कावळेनी खायच्यात, मायबाप येत नसतात नंतर, मग त्या फक्त कावळेनी नापून खायच्यात. जिंदा बाप को रोटी न देवे बाप मरे पछतयो, बाप मरे पछतयो, रोटी न देवे बाप मरे पछतयो, बाप मरे पछतयो. मुठ भर चावल दर पर फेकी, मोकळा आवाज मला घशात त्रास होतो. मुठ भरा चावल दर पर फेकी, बाप को कौवा बनायो, आराड़ी दुनिया बदल बिना आगाड़ी दुनिया बदल बिना करियो, आगाड़ी दुनिया बदल बिना करियो, आगाड़ी दुनिया बदल बिना करियो. दादा मोबाईल बंद करा तो प्लीज. यूट्यूब असेल तर टाकू नका, ते कॉपीराईट येईल मग. बिढल असेपर्यंत माईबापांची सेवा करणं, माईबाप गेल्याच्या नंतर त्यांच्या पश्चात श्राद्धाधिक पिंडदानाधिक तर्पणाधिक विधी करणं म्हणजे मायबापाच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याचा हालपसा केलेला प्रयत्न. या प्रकारच्या गोष्टी फक्त तुम्हाला भारत देशातच पाहायला भेटतील. बाकीच्या देशामध्ये म्हणजे मायबाप कोण, त्यांची सेवा, गेल्यानंतर पिंडदान, या गोष्टी तुम्हाला पाहायला भेटत नाही. जगाच्या पाठीवरती संस्कृती प्रधान देश म्हणून भारताची चर्चा होते. भारताला विशेषाने भारत माता. अमेरिकेला कोणी चुलती सुद्धा म्हणत नाही, आफ्रिकेला कोणी अंकल पण म्हणत नाही, आणि इंग्लंडला कोणी काकू सुद्धा म्हणत नाही. विढल भारताला माता म्हटले, पाकिस्तानला कोणी सावतर माता पण म्हणत नाही. माता हे विशेषण भारतामध्येच आहे. या भारतात 7 मोक्षपुऱ्या, हिमालयासारखा पर्वतराज, 4 धाम, कृष्णा, कोयना, चंद्रभागा, इंद्रायणी, भीमा, भामा, मुळा, मोठा यांसारख्या पवित्र नद्या. भारतातील गाव ना गाव तीर्थक्षेत्रे, वाहणारी प्रत्येक नदी गंगा आहे, आणि भारतात दिसणारा प्रत्येक कंकर ना कंकर शंकरी. माझ्या उभ्या आयुष्यातलं राजकीय क्षेत्रातलं प्रभुत्ववान व्यक्तिमत्व आदरणीय स्वर्गीय अटल बिहारीजी वाजपेयी यांची भाषणं प्रसिद्ध आहेत. पा जातीपातीचं हे पक्षाभिक्षाचं फॅट डोक्यात घेऊन बसत जाऊ नका. कोणताच पक्ष चांगला बी नसतो, वाईटही नसतो, माणूस चांगला असतो म्हणून पक्षाला चांगलं स्वरूप येतं. मिळालं. अटल बिहारी वाजपेयी म्हणून गेले. असा दमदार कडक आवाज, तो काही कमी करायचा नाही. असा हे देऊ नका आवाज, दमदार द्या आवाज. जरा माझा आवाज बसलेला आहे. बिढल अटल बिहारी जी वाजपेयी म्हणून गेले, यह अमर भूमि, ये समर भूमि, ये वीरों की भूमि, ये शूरों की भूमि, ये राणा की भूमि, ये शिवा की भूमि, ये लक्ष्मी की भूमि, ये पद्मिनी की भूमि, यह सरदार की भूमि, ये किरदार की भूमि. हम जिएंगे तो इस भारत के लिए और मरेंगे तो इस भारत के लिए, और मरने के बाद बहती हुई गंगा जी की धारा में से बहती हुई हमारे अस्थियों को कोई कान से लगाएगा तो बहती हुई हमारे अस्थियों में से भी एक ही आवाज गूंजेगी, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. भारतातला प्रत्येक दगड दगड नाही तर प्रत्येक दगड हा शंकरी. अशा भारतात तुमचा माझा जन्म झाला, केवढं भाग्य. जगात भारत श्रेष्ठ आहे आणि भारतात महाराष्ट्र मिरॅकल आहे. सह्याद्रीचा सिंह गरजतो, शिव शंभू राजा, दरी दरीतून नाद घुमला, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा.
जन्मभूमी कर्मभूमी अमुची महावंदनीय गती प्राणप्रिय माय मराठी अमुची आमचा हे माना ती अमुची आहे बोली असमानी जळते भव्य पताका भगव्या जरी पटक्याची महाराष्ट्र भूमी जन्मभूमी कर्मभूमी अमुची महावंदनीय प्राणप्रिय माय मराठी अमुची पूर्ण करायचं तीनदा विठ्ठल देवाने इतर प्रकारची उणी निर्माण केल्या त्याच्यात त्याने तुम्हाला मला माणसाच्या जन्माला घातलं भारतात घातलं महाराष्ट्रात अरे एवढे दरिद्रीत आपण तरी जन्म महाराष्ट्रात आहे आपला काहीतरी पुण्य आपली शिल्लक असेल ना जगात नाही तेवढे संत महाराष्ट्रात जन्मास आले जगात नाही तेवढे संत भारतात जन्मास आले भारतात नाही तेवढे महाराष्ट्रात जन्मास आले आणि अशा पवित्र संताच्या राष्ट्रात तुमचा माझा जन्म झाला देवाने आपल्याला जन्माला घातलं काहीतरी प्रयोजन असेल ना हस्तो पवित्रो यदि दान पुण्यम पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा कंठ पवित्रो यदि नाम घोषो हृदयो पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठः हस्तस्य भूषणं दानम सत्यकंठस्य भूषणं श्रोत्रस्य भूषणं शास्त्रं भूषणे किं प्रयोजनम या दोन हाताची शोभा कशात सांगितली मला असं वाटतं या दोन हाताची शोभा मारुतीच्या पारावर बसून हे पात मी एवढी भोळी नाही तुम्ही एवढी येडी नाही काही काही गावोगाव असे मारुतीचे पार रंगत येत हा हा 11 वाजता सोनबाईच्या हातचं खाल्लं तिथं गेले का 11 ते 2 असे ताणून झोप हानी देत 2 वाजले आणि शंकर सोसायटीचे सगळे जमले असा डाव रंगवतो त्याचा आणि इळभर लोकांचं कुटाळ कुठे ते तामकेच पोरगी पळून गेली तमकेसून तमक्याला भांडली तमक्याच पोरगा वायली निघलं 12 वर्ष झाली आमक्याचा पाळणा हल्लं ना तुला घेणं देणं काय आहे लोकांचं म्हणजे घरच्या भाकरी खायच्या आणि लोकांचं धुणं धुवायचं हे खाऊन बाग घरचं खाऊन रक्त करायचं आणि लोकांचं कुटाळ करून रक्त जिरवायचं बरं तिथं खेळायचे तर खेळायचे गप्प माराव का नाही बरं 5 वाजेपर्यंत डाव रंगतू आणि तिथं वारकरी आले ना हरिपाठ चालू करा हे उधळली घरी चहा ढोसायला मग हरिपाठाला थांबायला काय डस तर याला काही या वाक्यासाठी तुमची लेख समजून मला पदरात घ्या मला माफ करा तिथं हरिपाठाला थांबाव का नाही मग हे असे जित्ते पुलाखाली घातले पाहिजे वरून पूल बांधला पाहिजे हे कोण्याच कामाचे नाही ते बळी दिली पाहिजे जिथं जिथं गरज पडन तिथं यांचा फायदा ना घरच्याला ना शेजारचा आहे शेजारच्याला हाताची शोभा सांगितली कशात मारुती पुढं मी माईक आणू का तिकडं हे चिमणे वास नका ना करू अय लाडक्या बहिणी असं असतं करावं कुठं मग असे बडबड करीत असतात का तुम्हाला आपली पार्टी निवडून आणायची का पाडायची काय करायचं सांगा पटकन मी निवडून आले तर 1.5 नाही 3-3 हजार करीन पण कापसाला भाव देणार नाही सोयाबीनला भाव देणार हळदीला भाव देणार नाही कशालाच भाव देणार नाही तसंच नाही तर कसं आहे मग विठ्ठल मारुती पुढं गणपती पुढं पत्ते खेळणारे कान उंच करून ऐका तळतळून बोलते गडे मी माझा अधिकार नाही बोलायचा 1 वर्षाच्या आत पत्ते खेळणाऱ्याचं वाटुळं नाही होणार पण त्याचा खाकाना जरूर होईन गड्या गणपती पुढं मारुती पुढं पत्ते खेळणारे 1 वर्षाच्या आत त्याचा खाकाना होईन खाकाना आणि त्याच्या पुण्यतिथीचं कीर्तन त्याची पुण्यतिथी होईन 1 वर्षाच्यात पुण्यतिथी आणि त्याच्या पुण्यतिथीचं कीर्तन करायला तुमच्या गावात पुन्हा रुपालीताईच येईन मी अभंग बी घेईन मग भक्ती विन पशु कशासी वाढला सटवीने काहीचा नेला नाही काय माये गेली होती भूतापाशी हरी नये मुकासी अरे मुडा गळ्यामध्ये माळ दे हातामध्ये टाळ दे गळ्यामध्ये माळ दे हातामध्ये टाळ दे देवा मला एक तरी ऐसी संध्याकाळ दे देवा मला एक तरी ऐसी संध्याकाळ
टाळ दे. या 2 हाताची शोभा सांगितली. त्याच्या भजनात टाळी वाजवा. वाजवा एकदा. नाही वाजवल्या तर मग टाळ्याच वाजवावं लागतात. जो करील कीर्तनात टाळ्यांची टाळाटाळी, मग घरी गेल्यावर त्यास यमकवटाळी. यमाचं कवटाळणं टाळायचं असेल तर नका करू टाळ्यांची. चला वाजवा टाळी. ढल. टाळी वाजवल्याच्या नंतर ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं, ऊर्जाने. चल ते हिवाळ्यात पाल पोर डांबरीला शेकोटी करते. चल सासवान सासवान सासवान. याला नसती त्याला नसती, पण हाताचं घर्षण झालं तर ऊर्जा निर्मिती होते. शरीराची सगळी पण दीपक भाऊ हातात असतात. हातावर हात आदळला पॉईंट दबले जातात. माणसाला कोणताच रोग होत नाही. आणि झाला तर टाळ्या वाजून वाजून तो रोग जातो माणसाचा. हातो की शोभा, बगीचे की शोभा, ससुराल की शोभा. हे लय कळतं तुम्हाला पटकन. मला वाटलं साधे भोळे, तुम्ही तर लय चाप्टर येतो. आमच्या मराठवाड्यातला शब्द आहे बारुळीत तुम्ही. विढल. हाताची शोभा टाळी वाजवा. नाही टाळी जमली तर या 2 हाताने इतरांना गरजूंना मदत करा. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साध ओळखावा देवते त्याची जाणावा. किसी के काम जो आई उसी इंसान कहते हैं, पराया दर्द पनाए उसी इंसान कहते हैं. आपण घराघरात प्रार्थना म्हणतो ना, हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणे. माणसाने माणसाशी कुत्र्यासारखं चुकलं का काही माझं? माणसाने माणसासोबत, पण माणसं वागत आहेत का माणसासोबत माणसासारखं? वागत आहेत. लोक जनावरांसोबत तरी वागत आहेत चांगलं, असं माणसासोबत वागणं झालंय माणसाचं. मला कधी कधी काही गोष्टींचं आश्चर्य वाटतं. पा मला वाईट वाटतं. लोक जनावरांसोबत चांगलं वागतात, पण माणसाची माणसासोबत वागणूक आता बिघडत चालली. अरे दगडाला बुक्का लावला तर दगडाचा विठोबा होतो. दगडावर भंडारा टाकला तर दगडाचा खंडोबा होतो. दगडाला शेंदूर लावला तर दगडाचा गणपती मारुती होतो. दगडाला भस्मा लावला तर दगडाचा महादेव होतो. दगडावर गुलाल टाकला तर दगडाचा ज्योतिबा भैरबा होतो. माणसाला असा कोणता गंध लावो की जेणेकरून एक दिवस माणूस निदान माणसात तरी येईल आणि माणसाशी माणसासारखा तो वागू तरी लागेल. तुम्ही देवळात गेल्यानंतर देवाकडे काय मागतात यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही लोकांशी कसं वागतात या वागणुकीवर माणसाची माणुसकी मोठे पण ठरलेलं असतं. एक पत्थर एक बार मंदिर जाता है तो भगवान बन जाता है. इंसान हर रोज मंदिर जाता है लेकिन पत्थर का पत्थर ही रहता है. स्वामी विवेकानंदांचं इतकं गोड वाक्य आहे ना, ऐकताय तुम्ही प्रेमाने? झोपल्या का काय जागीत ना तुम्ही ऐकताय ना? माना हलवत चला. असं म्हणतात की माणसाचा शेवटचा काळ जवळ आला की त्याची वाचा बसती. तो घालत नाही, डुलत नाही. एखाद्याची छातीत चमक निघून भुसकून मरून जाताना हसायचं राहून जातं, सगळंच राहून जातं. विढावलं स्वामी विवेकानंद म्हणतात की माणूस मंदिरात जातो दर्शन करतो जी मूर्ती माणसाने घडवलेली असते, पण माणूस ही त्या परमेश्वराने बनवलेली सुंदर मूर्ती असताना आज माणूस माणसाशी माणसासारखा का वागत नाही? मेलेल्या माणसाला खांदा देणं लोक पुण्य समजतात. सायलेंट कर मोबाईल. मेलेल्या माणसाला खांदा देणं लोक पुण्य समजतात, पण परिस्थितीशी हातबल झालेल्या जिवंत माणसाला आधाराचा हात देताना लोक हजार हजार वेळा विचार करतात. हो, ज्यावेळी वेळ आपल्यावरती येते घंटा घंटा मोबाईलवर बोलणारे अनुभव घेतला असन भाऊ तुम्ही. दुःखाच्या काळात घंटा घंटा मोबाईलवर बोलणारे साधा मिस कॉल सुद्धा देत नाहीत. कोरोनाच्या काळात फोन उचलीत नव्हते लोक. ते म्हणत होते फोनमधून सुद्धा कोरोना होतो. विढाल मेल्यानंतर त्याचा फोटो स्टेटसला लावते. आय मिस यू. रडायला दम नाही. 10 दिवस असे फोटो शोधू शोधू काढीत गॅलरीतून. अरे कहाँ से आ जाते लोग, कहाँ से आ जाते.
10 दिवस त्याचा फोटो स्टेटसला ठेवून आय एम मिस यू म्हणण्यापेक्षा रडत बसण्यापेक्षा जोपर्यंत माणूस जिवंत आहे त्याला तुमच्या आधाराची गरज आहे. नाही तुम्हाला पैसे देता आले हरकत नाही, पण संकटाच्या काळात त्याच्या खांद्यावरती हात ठेवून, आधाराचा हात ठेवून आय एम विथ यू असं म्हणत चला. निदान 10-5 वर्ष तो माणूस चांगलं जगेल, आत्महत्या करणार नाही. आणि तो 10-5 वर्ष जगेल त्याचं पुण्य आयुष्यभर तो आपल्याला देत राहील. विठ्ठल एखाद्या गरीबासाठी तुम्ही दिलेला 2 मिनिटाचा वेळ, एखाद्या गरीबासाठी दिली तुम्ही तुमची जबान, एखाद्या गरीबासाठी तुम्ही दिलेली तुमची सही, तर त्या सहीमुळे 2 मिनिटाच्या वेळेमुळे त्याच्या जबानीमुळे कधीच नाही, पण आज त्या गरीबाचं तुमच्यामुळे कल्याण होत असेल. आणि भर दिवाळीच्या सणाला त्याची चूल पेटत असेल, त्याच्या चुलीवर पुरण शिजत असेल, आणि आज पहिल्यांदा भर दिवाळीला तुमच्यामुळे त्याला पुरणाचा घास गोडधोड खायला भेटत असेल, तर त्या दिवशी त्या गरीबाच्या मुखावरचं समाधानाचं हसू, त्याच्या डोळ्यातली 2 आनंदाचे अश्रू, त्याच्या अंतःकरणापासून त्याने तुमच्यासाठी काढलेला आशीर्वाद, मायबाप त्या दिवशी पंढरीच्या पांडुरंगाचं, आळंदीच्या ज्ञानोबारायचं आणि देहूच्या तुकोबारायचं दर्शन त्या गरीबाच्या झोपडीत तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. अरे गरीबों का कोई मजहब नहीं होता, उनको रोटी खिलाने वाला ही उनका भगवान होता है. तुम गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा, तुम एक पैसा दोगे वो 10 लाख देगा. तुम गरीबों की सुनो इनका दामन पकड़ कर तो देखो, उम्र भर का सहारा मिलेगा, उम्र भर का सहारा मिलेगा. राम से मांगने मेरे प्यारे, जिंदगी का नारा पड़ेगा, जिंदगी का नारा पड़ेगा, जिंदगी का नारा पड़ेगा. इनका दामन पकड़ कर तो देखो, उम्र भर का सहारा मिलेगा. ऊपर वाला जब भी देता है तो छप्पर फाड़ के देता है. यह जरूरी नहीं कि हर वक्त हरि का नाम आपके मुख पर आए. अरे वह वक्त भी हरि भजन का होता है जब आपके दोनों भी हाथ औरों के काम आए. कळालं तुम्हाला? कळालं तुम्हाला? मी हानो हानो घेईन बरं का तुमच्या पुढं. तुम्हाला कळालं का? तुम्हाला तुमच्या बायकोची शपथ आहे. नाही कळालं तर मराठीत सांगते, आणि आवडलं तर टाळी वाजवी जा. चंदनापेक्षा वंदन 100 पटीनं शीतली. योगी होण्यापेक्षा लोकांच्या उपयोगी येणं 1000 पटीनं श्रेष्ठ आहे. केस वाढून देवानंद होण्यापेक्षा ज्ञान वाढून विवेकानंद होणं 10,000 पटीनं श्रेष्ठ आहे. आणि माणसाचा प्रभाव चांगला असण्यापेक्षा त्याचा स्वभाव चांगला असणं लाखो पटीनं श्रेष्ठ आहे. एक पंजाबदा शेर आहे पा, पंजाबी भाषेतला. पंजाबीत सांगते, नाही कळालं तर हिंदीत सांगते, नाही कळालं तर इंग्रजीत सांगते, आणि नाही कळालं तर मराठीत सांगते. एक पंजाबी शेर आहे, निवा हा के बुंदेया निबियानो रबो मिलदा. कळाला तुम्हाला? नाही कळाला? सांगू का? आता हिंदीत सांगते. झुकता वही है जिसमें जान होती है, झुकता वही है जिसमें जान होती है. अरे अकड़ तो मुर्दों की पहचान होती है, अकड़ तो मुर्दों की पहचान होती है. कळाला तुम्हाला? इंग्रजीत सांगते, होनेस्टली इज अ बेस्ट पॉलिसी. कळाला तुम्हाला? धरण आहे का जवळ? पाणी धरणाला टाकायचे सगळे. मग हा कीर्तन कोण ऐकन? एवढी गोड माणसं कसं टाकून जमन? हा कीर्तन ठोणार राहिली पाहिजेत का नाही? मराठीत सांगत्या, नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. विठ्ठल या हाताची शोभा सांगितली, दान धर्म करा, इतरांना मदत करा. कशात सांगितली पायाची शोभा? पाऊले चालती. मी पुढे म्हणते, गडी माणसं माझ्या पाठीमागे म्हणा, लाडक्या बहिणी तोंडाला कुलूप लावा. तुम्हाला चान्स भेटणार आहे भजन करण्यासाठी. ताट बसावर जेवढे महादेव आहेत, महादेव महादेव पार्वत्या
महादेव एकदम ताट बसा, चला मांड्या घाला, चपला काढा पायातल्या, बेटे बेटे सावधान. महादेव म्हणले का टावकारले एक एक साप द्यायला पाहिजे तुमच्या गळ्यात. मी पुढे म्हणते, माझ्या पाठीमागे म्हणा. पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले, वा क्या बात आहे. सुखी संसाराची सोडून या गाठ, सुखी, वा. आणि पाठीमागचे का मुंजे आहेत का? मंडपातले, सभा मंडपातली तुटून पडली तर, आणि पाठीमागचे म्हणणार नाही त्याला, त्याच्या बायकोची शपथ आहे बा. सुखी संसाराची सोडून या गाठ, सुखी, वा. पाऊले चालती पंढरीची वाट, मी मरण ना म्हणी जाण. बायको शपथ घातली तुम्ही, छान म्हणले तुम्ही, वाजवा टाळी. आता आमची बारी. हा ताडवासा झाला, बेटे बेटे सावधान. इज्जत का सावले बर का, आता तुटून पडायचं. जवळ कोणती सिटी तुम्हाला? पारोळा. आवाज पारोळ्यात लोक गेला पाहिजे. हे पहा, प्रचार कोणाचा बी करा पण मतदान मात्र मला हाना गाड्या, बाकी आपल्याला काय घेणं देणं नाही. ताडवासा चला. गोविंद राधे गोविंद, गोविंद राधे गोविंद, गोविंद राधे गोविंद, गोविंद राधे गोविंद. वाघ माझ्या चिमण्या हो. गोविंद राधे गोविंद, गोपाल राधे गोविंद. महापांगच फेडला तुम्ही, ऐकला का आमचा आवाज? गोविंद राधे गोविंद, गोपाल राधे गोविंद. गोविंद 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 गोविंद, गोविंद राधे गोविंद. वा 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 वा. गोविंद राधे गोविंद, राधे गोविंद, राधे गोविंद, राधे गोविंद, राधे गोविंद, राधे गोविंद. आवाज कुणाचा मोठा होता? आवाज कुणाचा? कोणाचा? लईच भीती दे तुम्हाला. आवाज कोणाचा होता मोठा? पुरुषाचा होता ना. हा तुमचाच होता. आता ऐका, हे राजा हो नका बडबड करू. आवाज मोठा होता पुरुष मंडळीचा, पण आता इमानदारीनं सांगा, आवाज गोड कुणाचा होता? बरोबर आहे, उद्या तुकडा भेटणार नाही तुम्हाला. साधा दबदबा काय आपला. महिला मंडळीचा आवाज का गोड असतो तुम्हाला माहिती आहे? पुरुष मंडळी, महिला मंडळीचा आवाज का गोड असतो? पाहत राहा जी 24 तास. सांगू का? सिक्रेट आहे, कोणाला सांगायचं नाही बरं का. सांगू का नको? एकदम शांत बसा. टाचणी पडली तरी आवाज आला पाहिजे तरच सांगन गड्या, नाही तर नाही सांगणार. सांगू का नको? आणि चला एकदम शांत बसा. महिला मंडळीचा आवाज का गोड असतो बरं का पुरुष मंडळी? कारण महिला मंडळी कधी बिड्या वडीत नाहीत. महिला मंडळी कधी पुड्या खात नाहीत. तुम्ही असं एकही व्यसन ठुलं नाही जे करायचं राहिलं तुमच्याकडून. व्यसन करून करून तुम्ही आवाजाचे खोके करून टाकले तर आमचे आवाज गोडीत. सरकार येडे का आम्हाला 1,500 द्यायला? त्यांना माहिती हे बाहेरच बिड्या वडीत येईन त्याच्या बिड्या. पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम हाची माझा नेमसे. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख तुम्ही ऐका रे कान. माझ्या विठोबाचे गुण शांत बसा. घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे. नरदेहाची सार्थकता सांगितली भक्ती करण्यात. त्या भक्तीला शास्त्राने नवविधा स्वरूपात गायलं. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम वंदनम अर्चनम दास्यम सख्यमात्मनिवेदनम. नवदा भक्तीपैकी जीवाने एक तरी भक्ती करावीच. नाही जमली महाराज सांगतात हरकत नाही. वाट्याला आलेलं कर्म फक्त इमानदारीने करा. सेवक असाल मालकाची सेवा, शिष्य असाल गुरूंची सेवा, पुत्र असाल जन्मदात्या मायबापांची सेवा, आणि पत्नी असाल तर आपल्या उभ्या हयातीत
कुंकवाच्या धान्याची मालकाची पती नवरा हजबंड हबी मिस्टर नाहीच कळालं ताहो पाप्याचा बाप त्यांची सेवा अनन्य भावाने प्रामाणिकपणे करणे हीच करीश्वर भक्ती अभंगाचं प्रथम चरण. स्वामी गाज गुरु भक्ती पितृवचन सेवापती नाही कोणती भक्ती जमली हरकत नाही. वाट्याला आलेलं कर्म फक्त इमानदारीने करा. ज्याच्या कर्मात प्रामाणिकता आहे त्याला घर सोडायची गरज पडत नाही. एक दिवस जगाचा मालक तुम्हाला घर चालत दर्शन देतो. कर्मातली प्रामाणिकता आहे. आपल्याकडे हिंदीत कहावत आहे कर्म तेरा सच्चा है तो किस्मत तेरी दासी है, नियत तेरी सच्ची है तो घर में मथुरा काशी, मन चंगा तो कटवती में गंगा. आज सगळा महाराष्ट्र उभा महाराष्ट्र आषाढी कार्तिकीला पंढरपूरला दर्शनासाठी जातो. याला साधन भक्ती म्हणा. पण प्रत्यक्ष पंढरीचा मालक सावता महाराजांच्या मळ्यात त्यांना घर चालत दर्शन देतो. याला भक्तीची पराकाष्ठा म्हणा. मुठभर पोहे घेऊन सुदामजी पोरबंदरून द्वारकेला जातात. भक्तीचा पहिला प्रकार हा. पण प्रत्यक्ष मर्यादा पुरुषोत्तम शबरी मातेच्या आश्रमात त्यांना दर्शन द्यायला येतात. याला भक्तीचा दुसरा प्रकार म्हणा. ऐसा करो के घर आवे राम. कशाला म्हणता स्वामी काज. आज तुम्ही आम्ही घरात सुरक्षित आहेत. आपण थंडीत कीर्तनाला होतो. आपण टापशा बांधून येतो, स्वेटर घालून येतो, हातमोचे पायमोचे रगी गोदाड्या शाली हे सगळं गुंडाळून येतो. आपण थंडीत स्वतःचा बचाव करतो. पण आपण सुखात राहावं याच्यासाठी भारताच्या सीमेवरती मायनस टेम्परेचरला भारताचा जवान उभा आहे म्हणून आपण इथं सुरक्षित राहू शकतो. एक माझी विनंती असेल मायबाप, झोपताना दोन व्यक्तीचं स्मरण केल्याशिवाय आपल्याला झोपायचा अधिकार नाही. ज्याच्यामुळे सुखाचा घास खातो त्या माझ्या बळीराजाला कधी विसरू नका. आणि ज्याच्यामुळे रात्रीची सुखाची झोप घेतो त्या भारताच्या जवानाला कधी विसरू नका. जय जवान. इथं प्रत्येक दिलेला अन्नाचा घास, प्रत्येक घासनं घास ही बळीराजाची मेहरबानी आहे. आपल्या भारतातल्या शेतकऱ्याची पुण्य आहे. आणि इथं प्रत्येकाला उपभोगायला भेटणारा प्रत्येक श्वास आणि प्रत्येक मिनिट
ही भारताच्या जवानाचे पुण्य आहे म्हणून आपण जिवंत येतं. जर तो तिकडे बेईमान झाला ना, कुठून धाड्या गोळ्या येत्या ना, कुठं आपण मरतो, याचं गणित आपल्यालाही कळणार नाही. आपल्याला थंडी वाजली तर आपण एवढा बचाव करतो मायनस टेम्परेचरला. 1 महिनाभरापूर्वी इथंच खानदेशमध्येच कीर्तन झालं. ते प्रफुल्ल पाटील म्हणून मेजर होते, आर्मीत होते ते. त्या फौजीच्या घरी कीर्तन झालं. 14 वर्ष 23 दिवस सर्व्हिस दिली त्या माणसाने. 14 वर्ष 23 दिवस सर्व्हिस दिली. शेवटी ते सांगत असताना जवानाचं जीवन काय असतं असं रडायला येत होतं माणसाला. अरे तुम्हाला आम्हाला खायला किती चांगलं आहे, त्यांना प्यायला पाणी नसतं, बर्फात असतात ते. बर्फ गोळा करायचा धुडक्यात आणि आपण आईस गोळा जसा चोखतोत ना तसं थेंब थेंब पाणी गळालं की ते प्यायचं. पाणीच नाही, पाण्याचा नेला की बर्फ होतो. बाटल्या आणायच्या कुठून? आपण खाल्लेल्या भाज्या 6-6 महिने वाळून नंतर मग ते लोक खातात. जिथं शत्रूच्या गोळीपेक्षा थंडीनं लोक जास्त मरतात. काय जग नाही मायबाप, काय जगतात ते. त्यांचा आपला प्रत्येक श्वास त्यांच्यामुळे आपल्याला मिळालेले, त्यांची देणगी त्यांनी दानात दिला आपल्याला, त्यांची पुण्य. आणि तो मिळालेला श्वास जर आपण दारू पिऊन कुठेही कोणाला कट हाणून धडकून जर मरत असू तर विचार करा मायबाप, आपण किती दरिद्रीत आपण. ज्यावेळी जवान सीमेवरती उभा असतो तो जवान घरातल्या 70 वर्षाच्या किडनी गेलेल्या म्हातारे बापाचा कधी विचार करत नाही. तो जवान घरातल्या 60-65 वर्षाच्या कॅन्सरने ग्रस्त असलेल्या आईचा कधी विचार करत नाही. तो जवान घरातल्या 30-35 वर्षाच्या तरुण बायकोचाही विचार करत नाही. तो जवान तिच्या मांडीवर असलेल्या 6 महिन्याच्या काळजाच्या तुकड्याचाही कधी विचार करत नाही. ज्यावेळी जवान सीमेवरती उभा असतो, हातात शस्त्र असतं आणि शत्रू पक्ष ज्यावेळी आक्रमण करतो, रक्ताच्या थारोड्यात पडलो तरी हरकत नाही आणि छातीत गोळी लागली तरी हरकत नाही, पण शेवटच्या श्वासापर्यंत आणि शेवटच्या क्षणापर्यंत फक्त आणि फक्त माझा हिंदुस्थान सुरक्षित राहिला पाहिजे एवढंच ज्याचं ध्येय असतं तो या भारतात. तू मेरा अभिमान है, वतन महबूब मेरे, तुझ पे दिल कुर्बान है. हम जिएंगे तेरे लिए, दिल दिया है जान देंगे, वतन पैकी कुणाची मुलं जर आर्मीत असतील, आहेत का इथून? तुमच्या गावात आहेत का आर्मीत मुलं? आहेत ना? असतील, त्यांचे माईबाप जरी हजर असतील, नतमस्तक होती मी त्या माईबापाच्या चरणी. तुमचे उपकार आहेत या भारतावरती. तुम्ही तुमच्या पोटचा गोळा या देशासाठी ना आमच्यासाठी समर्पित केला. विठ्ठल. पहिली भक्ती स्वामी काज, दुसरी सांगितली गुरुभक्ती, शिष्य असेल तर गुरुची सेवा, तिसरी सांगितली पितृवचन, पुत्र असाल तर जन्मदात्या मायबापांची सेवा प्रामाणिकपणे करणे, हीच करीश्वर भक्ती. चौथी पत्नी असाल तर पतीची सेवा. एकदा मोकळ्या मनानं हातवरती घ्या, संप्रदायाच्या नियमाप्रमाणे विठोबा रखुमाईचं भजन घेऊ. मंडपातले खालचे खालचे चला, अंधारातले उजेडातले, आजूचे बाजूचे, तळ्यातले मळ्यातले खळ्यातले डांबरीवरचे हातवरी घ्या. चला एकदा त्या तरुण बांधवासाठी मोकळ्या मनानं टाळी वाजवा.